गौतम बुद्ध, 11 पगड जाती 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे या सर्व महामानवांच्या चरणी बळेवाडीमधून मी नतमस्तक होतो, त्यांना नमन करतो. आजचे आपण बळेवाडीमध्ये 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठीचा शेवटचा लढा आणि त्या लढ्याच्या पूर्वतयारीसाठी नियोजनासाठी असणारी ही बळेवाडीमधील चावडी बैठक. या चावडी बैठकीचा तुम्हा सर्व बळेवाडीकरांना फक्त व्हॉट्सअपवरती निरोप आला आणि तुम्ही सर्वजण व्हॉट्सअपच्या निरोपवरती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, त्याबद्दल सर्वांचं तुमचं मनापासून आभार मानतो. भावानो, हीच खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची ताकद आणि मराठ्यांची इतिहास लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण आरक्षणाचा लढ्याचा इतिहास जर बघितला तर मराठा आरक्षणाचा लढा हा मागच्या 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी चालू झालेला नाही, तर मराठा आरक्षणाचा लढा हा 1980 पासूनचा. 1980 ते 2000 पर्यंत 20 वर्ष झाली आणि 2000 पासून ते 2025 आता 25 वर्ष. म्हणजे किती वर्ष झाला आरक्षणाचा लढा चालू आहे? किती वर्ष झालं चालू आहे? मोठ्याने बोला. आपला हितच घोटाळा झालेला आहे. आपल्याला काय सवय लागली माहिती आहे का? गावामध्ये कुठलंही पुढारी आला सांगेल की भाषण ऐकून घ्यायचं, मध्ये काय वाजवायचा, जय असो विजय असो म्हणायचं, हळूच मागच्या बाजूनं कोणीतरी सांगतंय आमच्या पोट्यावर जेवायची सोय केलं, निघाला काय का सांगा, परत पुढच्या 5 वर्षाला जमवायचं तेवढंच करायचं. बरोबर आहे की आपल्याला सवय लागली आहे. आपण मध्ये आधी त्याला येणाऱ्याला प्रश्न विचारला पाहिजे. तो मागच्या वेळेस पण असाच म्हणला होता, आता बी असंच म्हणतोय, पुढच्या 5-10 वर्षाला तीच सांगतोय, झालं काय? म्हणजे याचा अर्थ आपल्याला कशामुळे काही गेलेलं नाही, परंतु आपण गप्प बसून ऐकून घ्यायची सवय लागली आपल्याला. आपण बोलत नाही काय, माझं सांगण्याचा अर्थ तो आहे. तर किती वर्ष झाला आपला आरक्षणाचा लढा चालू आहे? 45 वर्ष झाला आरक्षणाचा लढा लढतोय. भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्ष झालेत? 79 वर्ष. कितवा झाला आज प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन 79वा. म्हणजे 79 वर्षामध्ये 45 वर्ष झाला आपण कुठल्या मागणीसाठी जगतोय? मराठा आरक्षणासाठी. मला वाटतंय संपूर्ण देशामध्ये स्वतंत्र मिळाल्यापासून एवढं वर्ष चालणारं एकमेव आंदोलन म्हणजे मराठा आरक्षण. अजून किती दिवस आपण हे आंदोलन चालू करणार आहे? या आंदोलनाचा शेवट करायचा का नाही? शेवट करण्याची वेळ आता आलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्याला काम आहेत. प्रपंच आहे, लेकरं शाळेला घालायचे, ते शेतातून सोयाबीनाचं बघायचं आहे, अनेक काम आहेत सगळ्याच्या मागं. परंतु या आरक्षणाच्या लढ्याचा शेवट करण्याची वेळ 29 ऑगस्टला आहे. म्हणून आता आपली सगळी कामं बाजूला ठेवायची. आता जे तुमच्या काम आहे, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण कामाचं पाचशे शहरापासून तुमचं गाव जवळ आहे, प्रत्येकाच्या बांधलं जाप आहे. आम्ही आपल्या तिकडे पठाणाला दुष्काळी भागात आम्हाला काही कामं नाही दिली. परंतु तुम्ही हातातलं काम 3 दिवसांनी सोडायचं. 3 दिवसांनी सोडायचं. 28 तारखेला 28 तारखेला आणि आरक्षणाचा लढा घेऊनच परत यायचं. आताची लढाई फक्त गेलाय फोटो काढल्यातून माघारी आला ह्याच्यासाठी नाही. आताचा हा लढा समाजाचं आरक्षणाचा कायमचा प्रश्न मिटवण्यासाठी. म्हणून तुम्ही गावामध्ये तयारी करा आणि ती तयारी करायच्या नियोजनासाठी आम्ही आलेलो आहे. काय करता येईल तुम्हाला गावात तयारी? बळेवाडी ही नेहमीच आरक्षणाचा लढा असू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, ह्या सगळ्या प्रश्नांवरती तुम्ही सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनामध्ये सहभाग घेणारं गाव आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वाहनाचं नियोजन करा. कसं करता येईल वाहनाचं नियोजन? गावामध्ये अनेक जण नोकरदार आहेत. नोकरदारांना बऱ्याच जणांना जमणार नाही. शक्यतो सगळ्यांची अशी आमची विनंती आहे, परंतु जमणार नाही. न जमणाऱ्या लोकांनी आर्थिक मदत केली पाहिजे. तुमच्याच गावामध्ये बाहेर कोणाला 10 रुपये द्यायची गरज नाही. तुम्ही तुमच्या गावामध्ये जेवढे पिकअप आहेत, किती पिकअप आहेत गावामध्ये? पिकअप नाही तुमच्या गावात. आयशर आहेत का? आयशर करा. तिथं सगळं सुईचं वाहन मग त्या हिशोबानं सांगायचं, तुझं 2-4 दिवसात 8 दिवसात आमच्यासाठी काय तुझी भाडं देतो
किंवा आमच्यासोबत तुम्हाला गावातला सोयीचं होईल माणूस बरोबर. तर आयुष्य करा अजून इतर वाहनं तुम्ही 4 चाकीत गावामध्ये एकही दिसल्या पाहिजे त्याच्यानंतर नंतर हे मोर्चात सगळी गेले तर यांची गाडीचीच झाडाखाली हां गावाला हाडण्यापेक्षा तिकडे गेलेली बरी मोर्चात बरोबर आहे का. त्याच्यामुळे गावातल्या जेवढ्या गाड्या तेवढ्या सगळ्या काढा विनंती करा त्यांना. आमची सुद्धा विनंती आहे त्या सगळ्यांना की गावामध्ये कुणीही गाडी ठेवू नका सगळेजण मोर्चामध्ये सहभागी व्हा. ही शेवटचा लढा आहे. त्याच्यामुळं नोकरदार त्या ठिकाणी त्यांचं योगदान देतील त्यांचं तुम्ही योगदान घ्या. त्याच्याबरोबर गाड्या जेवढ्या गावात आहेत तेवढ्या सगळ्या गाड्या काढा आणि ह्याच्यासोबत गावामध्ये जी काय उद्योगामधली मंडळी असेल त्या उद्योगातल्या मंडळींनी सुद्धा भरभरून सहकार्य करणं गरजेचं आहे. जी पोरं 8 दिवस 10 दिवस तिकडे राहण्याच्या तयारीने येतात त्या पोरांना 1 रुपयाचा खर्च करू देऊ नका. पण जरंगे पाटलांच्या आंदोलनासाठी आपल्याला सगळ्याला यायचं लक्षात ठेवा. 8-10 दिवस आंदोलन चाललं तर त्यात अनेकांना थांबायला वेळ नसणार आहे परंतु 2-3 दिवसाचा वेळ मात्र सगळ्या गावांनी करायचा. तुम्ही फक्त जरंगे पाटला उपोषणाला बसवायचं मग माघारी यायचं बरोबर आहे का. काही अडचण नाही. त्याच्यामुळं गावात कुणीही राहता कामा नये. गावातनं किमान बळीवाडीमधनं 20 गाड्या निघल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करा. मला वाटतं इथं आता 60-70-100च्या घरात संख्या आहे बरोबर आहे का. प्रत्येकाला 2-3 माणसं काढायची काय अवघड आहे का. अवघड आहे का. पुन्हा आवाज नाही गेला मोठे सगळे असं गप्प बसून नका. गप्प बसून आपला घोटाळा झाला आहे. 45 दिवस झाली एका विषयावरती लढतो आपण. त्याच्यामुळं हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आजच तुम्ही येत असून जरंगे पाटलांची तब्येत बिघडली कुणासाठी करता येते मर सकाळी 10 वाजल्यापासून जी बैठक असतात रात्री लोक गावोगावी थांबून त्यांचं स्वागत करते प्रत्येकाला बोलते कुणासाठी. काय जरंगे पाटील जर म्हणले असते मला असं करायचं माझ्या कुटुंबासाठी एका मिनिटात झालं असतं नसतं झालं. पण तुमच्या आमच्या लेकरांचं कल्याण हवं म्हणून ते झोपले लक्षात पोटाला खायला गेले वेळेला म्हणून आज चक्कर लागला जेवण सुद्धा वेळेला मिळायला गेलं त्या माणसाला तू तुमच्यासाठी जगतंय आता म्हणून बळेवाडीकरांनी लक्षात ठेवायचं. आजपासून तुम्ही सगळेजण 29 तारखेच्या तयारीला लागायचं. गावातनं आम्ही 20 गाड्यांची अपेक्षा आहे पण तुमच्या 25 गाड्या निघल्यानं आम्हाला फोन आला पाहिजे बरं का. किती गाड्या निघल्याचा फोन आला पाहिजे. 20-25 गाड्या आमच्या गावात निघेल बाबा आम्ही सगळ्या कामाने एक गाड्या घेऊन चालू. अशा प्रकारचं नियोजन करा. गावात 3 दिवसासाठी तुम्ही ठेवू नका. सगळेजण म्हणे भावाचं वेळ दिले काय अडचण आहे बाबा. जरंगे पाटलांसोबत भाऊ वाटतं नाही बघा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आज जवळपास त्यांचं 70-75च्या पुढे वय असेल 80च्या पुढे आहेत बघा. त्या वयाची माणसं मध्ये तुम्ही गाडी पाठवतो हे पाठवतो मग आपण तरुण पोरांनी काय केलं पाहिजे. काय पोराला दिलं तर दिवे नाही तर पोराला माझ्या तेल टाकून जाऊ दे ही लक्षात ठेवा. ही तळमळ कुणासाठी आहे तुमच्या आमच्या लेकरांसाठी. त्यांचा टेम्पो गेला त्यांना काय तिथं असं मला असणार आहे का ग्रामपंचायत तिकीटात तुम्हाला त्याच्यामुळं ही तळमळ कशासाठी लक्षात ठेवा तर तुमच्या आमच्या लेकरांचं कल्याण व्हावं. आरक्षणाचा लढा आपल्याला विजय करायचा आहे. तुम्हाला अजून एक सूचना विनंती करतो आजपासून प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर ठेवायचं. काय अडचण आहे तुम्हाला वाटलं ठेवतो आपण. ही पुढे तिकडे गेला तिकडे गेला गौतम पाटला झालं फलाला विश्राम याचपासून बंद. काय ठेवायचं फेसबुकवरती सगळ्यांनी जरंगे पाटलाच्या पोस्ट काय अडचण आहे का. अशा होत्या मार्ग बेकार परिस्थिती आपल्याला पुन्हा समजून सांगावं काय काय समजून आम्हालाच कळत नाही. सेम अशा झाले. परंतु लक्षात ठेवा जरंगे पाटलांसारखा निस्वार्थी प्रामाणिकपणे लढणारा नेता आपल्याला पहिल्यांदा मिळालेला ती नेता आपण गमवायचा नाही. तुमच्या आमच्या लेकराबाळाचं कल्याण त्याच्या हात करून घ्यायचंय म्हणून जरंगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहायचं. लक्षात ठेवा शेवटचा लढा आहे. ही लढा आपल्याला विजयी केल्याशिवाय पर्याय नाही. लढेंगे जितेंगे बरोबर आहे का. लढायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मी आता सांगितलं तुम्हाला सोशल मीडिया वापरा. गावामध्ये नोकरदारांचा सहभाग घ्या. जे कोण यांच्यासारखे मामा यांच्यासारखे दानशूर व्यक्ती असतील त्यांचा त्याच्यामध्ये योगदान द्या आणि सगळ्यात जास्त संख्येनं तुम्ही निघा. त्याच्याशिवाय आता पर्याय नाही.
आम्हाला थांबायला सुद्धा तुमच्यापाशी जास्त वेळ नाही, कारण आम्हाला टेकणं गाठायचं पुढे टेकण्यामध्ये बैठक चालू आहे. त्याच्यामुळं आमची तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येनं या, घरी कुणी राहू नका, 3 दिवसाचा वेळ काढा. 100% मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय राहत नाही, परंतु तुमचा त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही घरी नावे तिकडे असं होता कामा नये. तरुण पोर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी चाललंय. आपल्याच तालुक्याचं उदाहरण आहे की ज्याचं वय संपून गेलं भरतीसाठीचं, 30 वर्षाच्या पुढे भरती करता येत ना आपल्या पोरांना, त्यानं सोडून दिलं भरतीचं, कारण त्याला मारता येत नव्हता आणि शेतात लागला कामाला. जसं शेतात कामाला जसं आईवडिला काळजी वाटायला की आता या पोराचं लग्न करायचं. लग्नासाठी आई वडील दारोदारी फिरायला लागले सगळीकडे की आमच्या पोराला पोरगी द्या पोरगी द्या. काय करते पोरगी तर शेती करते, कोणी पोरगी द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याला कळालं वर्षभर शेती केली होती आपलं कुलबी नोंद मिळली आहे म्हणून त्यानं कुलबीचा दाखला काढला. पुन्हा रनिंग, पुन्हा पळापळ, गोळाफेक, भालाफेक सगळं चालू केलं. आज ती पोरगा मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या आणि तुमच्यासारख्यानी लढ्यात सहभागी झाल्यामुळे कुलबी सर्टिफिकेट निघालं आणि मुंबईमध्ये पोलीस म्हणून भरती झालेला लक्षात. तसं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आरक्षण लक्षात. आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आपल्या समाजाचे बरेच प्रश्न सुटणार नाहीत, म्हणून ते सोडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि उद्याच्या 29 ऑगस्टला सहभाग होणं गरजेचं आहे. छोटंच फक्त इथून पुढच्या काळामध्ये काय करायचं सांगतो आणि संपवतो. आपण मराठ्यांना लय सोय आहे बारीक फड्या करायची, आपण त्या बंद केल्या पाहिजे. आपण एकमेकाशी स्नेहानं वागलं पाहिजे. मला सांगा तुमचा वाहणारा रोड आहे आणि थोडं वड्याच्या पलीकडे अनेक वेळा झाला तर किंवा एक रोड झाला त्याकडे ॲक्सिडेंट झाला तर आपण त्याला बघून सोडून देतो का? लगेच 10-15 जण गावात पळत जाऊन त्याला घालता नाही गाडीमध्ये. तो कुठल्या गावचा आहे माहीत असतं, त्याचं नाव माहीत नसतं, गाव माहीत असतं, आपण करता माहीत. ही माणूस की आपली रोडवर पडलेल्या माणसांबद्दल आहे आणि आपण बांधावरच भांडे करतो. बांधावर जे शेजारी आपला रोज आपल्याकडे फोटो बघायची करायची की आपण आपापसात कंटिन्यू केली पाहिजे. मराठ्यांनी मराठ्यांच्या पुढं समोर किंवा मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये समोर नाणी, वाणी आणि लेखणी वापरायची. काय करायचं नाही? नाणी, वाणी आणि लेखणी वापरायची नाही. लेखणी म्हणजे लिहायचं नाही एकमेकांच्या विरोधामध्ये. त्याला बऱ्याच वेळ असते चल वकिलाकडनं तुझा माज दूध होतो, मी घेतो लिहून करतो तुझ्या विरोध आहे. असं थोडं थांबलं पाहिजे, आपण केलं नाही पाहिजे लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर एकमेकांना म्हणजे वाणी वापरली नाही पाहिजे, लेखणी वापरली नाही पाहिजे. त्याच्यासोबत वाणी म्हणजे एकमेकांच्या विरोधात बोलायचं बंद करा. नाही तेवढं चर्चा आपल्या पारावर एखाद्याबद्दल असते त्या अक्षरशः फाशी घ्यायची वेळ येते, पण तुम्ही त्याच्याबद्दलची बदनामी थांबवत नाही. ती कृपा करून थांबवली पाहिजे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या मस्ती जिरवण्यासाठी, माज जिरवण्यासाठी, त्याला अडवा ह्याला जिरवा करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात नाणी वापरू नका, म्हणजे पैसे वापरू नका. या गोष्टी आरक्षण मिळाल्यावर सुद्धा आपल्याला करायची लक्षात आहे. आरक्षणाचं ह्या मिळाली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी करा. 100% समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, कुणीही बिगर लग्नाचं सुद्धा राहणार नाही. म्हणून मागला तुझी करतो माझी करतो अशी परिस्थिती येईल आपल्याकडे. आणि आणण्यासाठी आपल्याला आरक्षणाचा लढा लढणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि 29 ऑगस्टला पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की मोठ्या संख्येने या. आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि हा आरक्षणाचा शेवटचा लढा आहे. या शेवटच्या लढाईमध्ये कुणीही घरी बसू नका, सगळेजण मोठ्या संख्येने या एवढीच विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज पुढे वाढीचा मोठा आवाज सगळेजण माझ्या मागे अशी मोठी हाताच्या आवळाची जोरात द्यायच्या. बोला माझ्या पाठीमागं हाताची मोठी आवळा मोठी आवळा हाताची जोरात माझ्या पाठीमागे बसणं द्यायच्या. कुठपर्यंत गेला पाहिजे आवाज आपला? मुंबईतून गेला पाहिजे. तसा तुमचा आवाज कळेल काय मुंबईला? बोला माझ्या पाठीमागं. बाहेर उभं असणार आहे, बाहेरून पाठीमागे चालतंय आम्हाला काय मोठी आवळा हाताची. बोला माझ्या पाठीमागे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बळेवाडीकरांच्या एकजुटीचा विजय असो. बळेवाडीकरांच्या एकजुटीचा
एकजुटीचा बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा संघर्ष शब्द मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो अरे आता कुठे जायचंय आता कुठे जायचंय आता कुठे जायचंय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद. आता जे रक्त गरम झाले आरक्षण मिळेपर्यंत शांती होऊ देऊ नका एवढीच विनंती करून थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. आजची बैठक संपल्यास मी जय करतो. धन्यवाद.